तर काल नाशिकून घरी जाताना मला आमच्या गावच्या भानुदादांनी भेटायला बोलवलं होतं. जाताना त्यांच्या कुल्फी शॉपला भेटून घेतलं. मला म्हणे एवढ्या सगळ्या खायच्यात. म्हणलं भाई राहू दे. काही म्हणा, एक नंबर कुल्फी होती. नॅचरल स्पीकर पडतंय. नाशिक मध्ये चला नक्की ट्राय करा एकदा आडगाव नाक्याला. असो, भेटून आम्ही निघालो पुढे. डोंगर दिसतोय का डोंगर? चांदोडचा घाट बरं का तो. मी आपलं निघालो. माताजी डायरेक्ट झोपून गेला मागे. ते मालेगावून ऍक्रिलिक शीटचं पार्सल घ्यायचं होतं आपल्याला. येईपर्यंत थांबलं मग जरा इथं. तिथं रस्त्याच्या कडेला हे फुगेवाले स्वयंपाक करत होते. मी सहज विचारपूस करायला गेलो तर त्यांनी एवढं गोड कुत्र्याचं पिल्लू सांभाळलं होतं ना. त्यांना खायला भाजी नशी मग कुत्र्यासाठी दूध आणलं होतं. मी घेतलं त्याला जवळ. एवढं गोड होतं ना राव, काय सांगू. त्यांचं मोठं मन बघून खूप भारी वाटलं मला. माझ्या परीनं मदत केली आणि पिल्लू परत देऊन पार्सल घेऊन निघालो आम्ही पुढे. आता उशीर झालाय म्हटल्यावर राहायला कुठं त्रास जायचा. त्यामुळे ढाब्यावर थांबून पहिले पार्सल घेतलं आणि घरी पोस्ट तास आधी खाऊन गप झोपलो. रामराम मंडळी, पाटील सोबत आज दिवस 52. उठून पहिले दुकान उघडलो कारण 9:30ला उठेल होतो मी. तेवढ्यात माताजींनी चहा दिला. आज आहे ना गावात आमच्या नातातल्या बहिणीचा साखरपुडा होता. कसा दिसतोय पाटील तिकडचा टिळा बिळा लावून. इकडे मामांचा पेडा बिडा खाऊ घालणं चालू होतं. तेवढ्यात मला मीटिंगचा कॉल आला. गेलो घरी. मग काय मीटिंग घेतल्यावरून गेलो पंगतीत जेवायला. आलो आई इकडे बिलूला जेवू घालत होती. काम उरकून घेतलं. तेवढ्यात गावातली मंडळी प्रचाराला. मी पण जरा डुप्लिकेट मशीनवर बटन दाबून बघितलं. मग सगळ्यांनी मतदान नक्की करा, अधिकार येतो आपला. भेटू उद्या पुन्हा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.